ये तेरा है, ये लम्हा मैं जी लूं जरा, तुझ में खोया रहा, तुझ में खोई रहे तो खुद को ढूंढ लेंगे फिर कभी। मैं रंग शरबतों का, तू मीठे घाट का पानी, मैं रंग शरबतों का, तू मीठे घाट का पानी, मुझे खुद में खोल दे तो मेरे मैं रंग शरबतों का, तू मीठे घाट का पानी। जय शिवराय भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावना आपलं आजचं जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप खास झालेलं आहे आणि जे काही ट्रेंडिंग टॉपिक आहे, जे काही तुम्ही सुरुवातीला डेमो बघितला बघू शकता, ही जे काही अलाइट इमोशनचं जे काही नवीन इफेक्ट आहे, जे आपण अशा प्रकारचे व्हिडिओ काही नोड ॲपमध्ये बनवायचो, पण आता अलाइट इमोशन ॲपमध्ये हे नवीन व्हर्जन आलेलं आहे। म्हणजे 4.00चं जे काही व्हर्जन आहे त्यामध्ये आपल्याला हे नवीन जे काही इफेक्ट आहे ते बघायला भेटेल आणि यावर मला ट्युटोरियल करण्यासाठी खरंच खूप रिक्वेस्ट येत होत्या, त्यासाठी आपण आज याचं ट्युटोरियल घेऊन आलेलो आहोत। तर भावना आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा खाली, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, कारण अशा प्रकारची व्हिडिओ एडिटिंग जवळपास कोणी अजून शिकवली नाही। तर त्यासाठी व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा ज्यांना एडिटिंग येते किंवा ज्यांना एडिटिंग शिकायची आहे। खाली जे काही शेअरचा ऑप्शन आहे त्यावर टच करून आपल्या यूट्यूब चॅनलचे जे काही व्हिडिओ आहे ते तुम्ही शेअर करू शकता। चॅनल जर तुम्हाला आवडला असेल किंवा आपले जे काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, कारण तुमच्यासाठी अशा प्रकारे ट्रेंडिंगमधले व्हिडिओ एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेत घेऊन येत असतो। तर भावनो हे जे काही व्हिडिओ आहे ते सगळं तुम्हाला आपले जे काही यूट्यूब चॅनल तुम्हाला बघायला भेटेल, त्यासाठी लवकरात लवकर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। खाली जे काही सबस्क्राईबचं बटन आहे त्यावर टच करून आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमच्यासाठी अशा प्रकारे ट्रेंडिंगमधले व्हिडिओ एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेत घेऊन येत असतो। चला भावना आपण तुमचा जरा सुद्धा न वेळ घालता आपला आजचा व्हिडिओ चालू करूया, पण त्याआधी व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला असेल तर व्हिडिओचं जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला वापरता येणार नाही, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला भावना आपण आपला आजचा व्हिडिओ इथं चालू करूया। भावना जे काही लेटेस्ट अलाइट इमोशन ॲप आहे ते तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे। लेटेस्ट अलाइट इमोशन ॲपची जे काही लिंक आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे। बघू शकता अबाउटमध्ये घ्यायच्यानंतर 4.00चं जे काही व्हर्जन आहे हे व्हर्जनची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे। तर ते इथं ओपन करायचं किंवा आपल्या ऑल मटेरियलसोबत तुम्हाला हे लिंक भेटून जाईल। तर हे इथं ओपन करून प्लसच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला इथून कोणता पण रेशिओ इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही कोणता पण रेशिओ सिलेक्ट करू शकता। आपण 9:16चा म्हणजे जे काही पोर्ट्रेट साईड जे काही इंस्टाग्रामच्या रील्सचा जे काही व्हिडिओ आहे म्हणजे जे काही रेशिओ आहे ते सिलेक्ट करून घेऊया। हा रेशिओ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, बॅकग्राऊंड जे काय ते तुम्हाला फक्त इथं व्हाईट करायचं आहे। व्हाईट किंवा तुम्ही लाईट अँड ग्रे सुद्धा करू शकता, पण व्हाईट एकदम चांगलं दिसेल आणि आपले शॅडो जे काय आपण फोटोला लावूयाल ते सुद्धा इथे चांगले दिसेल। त्याच्यासाठी तुम्हाला हे इथे इफेक्ट लावून घ्यायचा आहे। हा इफेक्ट इथे लावायच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट प्रोजेक्टवर टच करायचं आहे। म्हणजे अशा प्रकारचा 9:16चा जे काही प्रोजेक्ट आहे तिथे क्रिएट करून घ्यायचा आहे। बघू शकता हा प्रोजेक्ट इथे क्रिएट होऊन जाईल। तर हा प्रोजेक्ट इथे क्रिएट झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्लसमध्ये जाऊन इमेजेस अँड व्हिडिओचं ऑप्शनमध्ये जाऊन इथे मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे तुम्हाला काय करायचं आहे, या डब्यावर टच करून जे काही तुमचे फोटो आहे तिथे ॲड करून घ्यायचे। तर बघू शकता माझे रश्मिका मांधानचे काही फोटो आहे, तर मी काय करतो असं लॉंग प्रेस करतो आणि 1 2 3 4 5 6 7 8 फोटो इथे ॲड करून घेतो। 8 फोटो ॲड केल्यानंतर हे जे ऑप्शन आहे पहिलं वालं याच्यामध्ये आपल्याला नवीन जे काही मल्टिपल फोटो इथे सिलेक्ट करण्याचा नवीन ऑप्शन आलेलं आहे। त्यासाठी हे जे ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला टच करून आपले जेवढे काही रश्मिका मांधानचे फोटो आहेत तुमच्या गॅलरीत ते इथे ॲड करून घ्यायचे आहेत। बघू शकता मी 8ला 8 फोटो इथे ॲड केलेले आहे। तर सगळे फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता इथं प्लसच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे तुम्हाला ऑब्जेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन नलचं जे ऑप्शन आहे तिथे ॲड करून टाकायचं आहे। नलचं ऑप्शन ॲड केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथे काही ऑप्शन येऊन जाईल। तर इथं आल्यानंतर प्लसमध्ये जाऊन ऑडिओच्या ऑप्शनमध्ये जा आणि पुन्हा व्ह्यू ऑलमध्ये जाऊन तुमचं जे काही सॉन्ग आहे तिथं ॲड करून घ्या। तर आपण आपलं जे काही सॉन्ग आहे ते ॲड करून घेऊया। तर भावना आपण हे सॉन्ग इथं ॲड केलेलं आहे। तर सॉन्गला काय करायला, लॉंग प्रेस करून एकदम खाली त्या सॉन्गला असं खेचून घ्या आणि एकदम शेवटच्या बीट मार्कला जा, म्हणजे जिथं आपलं सॉन्ग संपते आणि त्या ठिकाणी जाऊन सगळे आपले जे काही फोटो आपण ॲड केले त्यांची सगळ्याची ड्युरेशन ही तशी वाढून घ्या। एकदम एंडपर्यंत तुम्हाला यांची सगळ्याची ड्युरेशन अशी इथे वाढून घ्यायची आहे। बघू शकता हे एवढं झाल्यानंतर अजून काही फोटो आहेत आपल्या तर त्यांची सुद्धा तुम्हाला इथे ड्युरेशन अशी इथं वाढून घ्यायची आहे। तर या सगळ्यांची ड्युरेशन अशी तुम्हाला वाढून घ्यायची। ही इथं वाढल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, एकदम सुरुवातीला जाऊन फोटोला इथे सिलेक्ट करायचं। इथे जे काही ट्रायचं ऑप्शन आहे ट्रायवर टच करून नल वनचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला टच करून टाकायचं। पुन्हा सुद्धा खालच्या फोटोला सिलेक्ट करून नल वनचं जे ऑप्शन आहे तिथे टच करायचं। पुन्हा त्या खालच्या फोटोला सिलेक्ट करून नल वनचं ऑप्शन जे काही तिथे टच करायचं। तर असं तुम्हाला जेवढे काही 8 फोटो आहेत तर 8 फोटोसोबत तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे। तर हे झाल्यानंतर मला वाटतं आपण 3 फोटो झालं तर आपल्याला याला करायला लागेल, इथं नल वन करायला लागेल।
म्हणजे अशा प्रकारे याला इथे करून टाकायचं या फोटोला. पुन्हा त्यानंतर झालं आपल्याला हा या फोटोचं, ते या फोटोला सुद्धा आपल्याला इथे सिलेक्ट करायचं. फोटोला इथे सिलेक्ट केल्यानंतर या फोटोमध्ये जाऊन नल वन इथं करून टाकायचं. पुन्हा त्यानंतर या फोटोला सिलेक्ट करून या ठिकाणी जाऊन नल वन करून टाकायचं. पुन्हा त्या ठिकाणी जाऊन या फोटोला सिलेक्ट करून या फोटोला सुद्धा तेच करायचं. आणि एकदम लास्टचं जे काही फोटो आहे त्याला सुद्धा आपल्याला इथं असंच करून टाकायचं आहे. तर नल वन झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, नलचं जे ऑप्शन आहे त्यावर जाऊन मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे जे काही झडचं ऑप्शन आहे इथं बघू शकता, या झडवर टच करायचं. म्हणजे याचा तुमचा फोटो झूम इन झूम आउट होतो. तर तुम्हाला याला असं झूम इन करायचं, झूम आउट करायचं. म्हणजे असं फोटोला छोटं करायचं. फोटो इथे छोटं करायचं तुमच्या इच्छेने तुम्ही ते फोटोला झूम करू शकता. अशा प्रकारे फोटोला इथे छोटं करायचं. हे फोटो इथे छोटं झाल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी आपण काही फोटो ठेवूया. या ठिकाणी बॅक घेऊन आता काय करा, पहिला जे काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करून या फोटोला असं इथे या साईडला सरकून घ्या. आपण या फोटोला असं मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन तुम्ही याला सरकू शकता. तर या फोटोला आपण असं इथं ठेवूया अशा प्रकारे. पुन्हा खालच्या फोटोला सिलेक्ट करून पुन्हा काय करूया, आता या फोटोला आपण असं ठिकाणी या ठिकाणी ठेवूया. या ठिकाणी ही इथं झाल्यानंतर पुन्हा आता काय करूया, आपला हा जे काही फोटो आहे आता हा आपण जे काही पहिल्यावाला फोटो ठेवला होता त्या ठिकाणी नेऊया. अशा प्रकारे तुम्हाला फोटोला असं या ठिकाणी ठेवायचं आहे काय अशा प्रकारे. बघता हा फोटो इथं ठेवायचा आहे. हा इथे ठेवायच्यानंतर आता त्याच्या खालचा जे काही फोटो आहे हा वाला फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करून अशा प्रकारे इथे ठेवून टाकायचं काय अशा प्रकारे. बघता या फोटोला इथे ठेवल्याच्यानंतर आता पुन्हा काय करायचं, आता आपले जे काही 2 फोटो उरलेले खालचे एकदम शेवटचे तिथं याला इथे ठेवून याला आपण एकदम समोर घेऊन येऊया काय अशा प्रकारे. बघू शकता असं फोटोला आपण असं इथं ठेवून टाकूया. पुन्हा त्यानंतर असं काही नाही की अशीच अरेंजमेंट करावी, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कशी पण अरेंजमेंट इथं करू शकता. तर अशा प्रकारे आपण या फोटोची जी काही अरेंजमेंट आहे त्याची इथं करून घेऊया. आणि हा जे काही फोटो आहे बघता याला थोडं आपण इकडे सरकून टाकूया. अशा प्रकारे तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही ते फोटो अरेंज करू शकता. असं काही नाही मी सांगत आहे तसंच तुम्हाला करायचं आहे. तुमच्या मनाने तुम्ही जशी वाटली तुम्हाला तशी अरेंजमेंट इथं करू शकता. तर आपण काय करूया, आता याला इथे सिलेक्ट करून आता बघू शकता तर या फोटोला आपण काय करूया असं इथे ठेवून टाकूया अशा प्रकारे. आणि पुन्हा हा जे काही एकदम लास्टचा फोटो याला आपण अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन अशा प्रकारे इथे ठेवून टाकूया. म्हणजे वेगळी पद्धत आपल्याला इथं करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला सगळे फोटो इथं कशी पण तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता तुम्हाला वाटेल त्या हिशोबाने. आणि हे एवढं झाल्यानंतर नलमध्ये जाऊन पुन्हा आता आपल्याला काय करायचं आहे, फोटोला इथं पुन्हा झूम इन करायचं आहे झडच्या ऑप्शनमध्ये जाऊन. असं इथं तुम्हाला फोटोला इथं कमी करायचं आहे अशा प्रकारे जाऊन. तर हे एवढं केल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, आपण जरा याला इथं या ठिकाणी असं सरकून घेऊया. ही इथं सरकल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्या फोटोने इथे शॅडो लावायचे. तर एकदम खालचा फोटो सिलेक्ट करूया. शॅडोच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे जे काही 3 नंबरचा ऑप्शन आहे यामध्ये जाऊन शॅडो तुम्हाला ऑन करायची. साईज इथं तुम्हाला थोडी इथं वाढून घ्यायची. आणि जे काय पोझिशन आहे ती इथं बघू शकता एकदम खाली पोझिशन आहे. तर वरच्या 3ला जाऊन थोडी त्याला असं इथं पोझिशन करूया एक 5पर्यंत. आणि पुन्हा खाली सुद्धा इथं आपण याची जे काही पोझिशन आहे ते 5पर्यंत इथे ठेवून टाकूया. तर अशा प्रकारे शॅडो तुम्हाला सगळ्या फोटोला द्यायची आहे. हे झाल्यानंतर या फोटोला तुम्हाला द्यायला शॅडो द्यायची आहे. तर इथे शॅडोच्या ऑप्शनमध्ये जाऊन शॅडो इथं ऑन करायची एकदम खालच्या ऑप्शनमध्ये जाऊन. आणि पुन्हा साईज थोडी इथं वाढवायची. पुन्हा याचं पोझिशनमध्ये जाऊन याला इथं 3-5 करायचं या 3च्या जागी अशा प्रकारे. आणि पुन्हा खालच्या जाऊन याला सुद्धा इथं 5 करून टाकायचं. तर हे एवढं करायचं. तर अशा प्रकारे जे काही प्रोसेस आहे ते तुम्हाला सगळ्या फोटोसोबत इथे फॉलो करायचे आहे. तर इथे शॅडोमध्ये जाऊन एकदम खालच्या ऑप्शनमध्ये शॅडो इथं ऑन करायची. साईज थोडी इथे वाढवायची. साईज वाढवायच्यानंतर याचं जे काही पोझिशन आहे तिथं तुम्हाला 5 करायची या ठिकाणी. आणि पुन्हा एकदम खाली जाऊन याची सुद्धा पोझिशन इथं 5 करून टाकायची. तर एवढं झाल्यानंतर आपण काय करूया, सगळ्या फोटोना आपले जे काही शॅडो आहे तिथं लवकरात लवकर इथं देऊन टाकूया. तुम्हाला प्रोसेस तर कळालीच असेल. जर नाही कळाली तर तुम्ही मागं जाऊन आपला व्हिडिओ बघू शकता कशा प्रकारे मी इथे दिलेली आहे. तरी एकदा मी तुम्हाला सांगून देतो. बघू शकता याला आपण इथे लावून टाकूया. आणि पुन्हा काय करायचं आहे, फक्त फोटोला सिलेक्ट करायचं. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन इथं जे काही 3 नंबरचा ऑप्शन आहे त्यामध्ये शॅडो ऑन करायची. साईज थोडी इथं वाढवायची. आणि पोझिशन इथं 5-5 ठेवून टाकायची. वरची पोझिशन 5 ठेवायची आणि खालची पोझिशन सुद्धा इथं 5 ठेवून टाकायची. तर अशा प्रकारे आपण लवकरात लवकर जे काही शॅडो आहे तिथं बाकीच्या 3 फोटो आहेत तर त्या 3ही फोटोना आपले जे काही शॅडो आहे तिथं देऊन टाकूया. तर बघू शकता या ठिकाणी मी सगळ्या फोटोंना इथे शॅडोसुद्धा ॲड केलेली आहे. आणि फोटोसुद्धा थोडी इथं ॲडजस्ट केले. बघू शकता मी फोटो थोडी इथं ॲडजस्ट केले. कारण मला जे आपण आधी लावले ते थोडा खूप धिंगाणा होत होता एका जागी. त्याच्यासाठी मी अशा प्रकारे काय ते फोटो इथं लावून टाकले. तर अशा प्रकारे फोटो लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता आपले जे काही खालचे फोटो आहेत त्या फोटोना इथे सिलेक्ट करायचं आहे. बघू शकता या फोटोला इथे सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला फ्लिप नावाचं इथे सर्च करायचं आहे. फ्लिप इथे सर्च करून फ्लिप लेअरचं जे काही ऑप्शन आहे तिथं ॲड करायचं स्टँडर्ड सेटिंग ॲड केल्यानंतर याचे जे काही अँगल आहे ते थोडी तुम्हाला मायनस आपल्याला आता या फोटोला जे काय ते आपल्या बाजूने इथे फिरवायचं. त्यासाठी आपण याचं जे काही अँगल आहे ते अशा प्रकारे आपण ते -20 करून टाकूया. म्हणजे असं मधल्या साईडला आपल्या याचे जे काही अँगल ते होऊन जाईल अशा प्रकारे. बघू शकता फोटोला कसं इफेक्ट होत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ते -20 करूया. तर -20 केल्यानंतर बाकी तुम्हाला काय ॲडजस्ट नाही करायचं, तुम्हाला फक्त बॅक यायचं. तर हे इथं झाल्यानंतर आता काय करूया, बॅक येऊन या फोटोसुद्धा इथं आपण काय करूया, इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन या फोटोला सुद्धा तुम्हाला सेम करायचं आहे. FLIP करायचं आहे. FLIP करायचं. फ्लिप लेअरचं जे ऑप्शन आहे तिथे स्टँडर्ड सेटिंग इथं ॲड करून याची पोझिशन जे काय आपण इथं
-20 डिग्री इथे ठेवून टाकूया. पुन्हा या फोटोची सुद्धा सेम याला सुद्धा इथं ॲड इफेक्ट करायचं. इथं तुम्हाला सर्च करायचं FLIP सिलेक्ट करून फ्लिप लेअर जे जे काही ऑप्शन आहे ते ॲड करून याला काय करायचं -20 करून टाकायचं. तर या फोटोना आपण -20 करत आहोत. तर तसंच आता इकडले जे बाकीचे 3 फोटो आहेत त्यांना आपल्याला इथे करायचं आहे +20. तर त्यांना आपण काय करूया इथं फ्लिप लेअर इथं सर्च करूया. फ्लिप लेअर इथं सर्च केल्यानंतर इथं स्टँडर्ड सेटिंग ॲड करून यांना तुम्हाला इथे +20 करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे काहीतरी. तर असं आपण यांना 20 इथं करून टाकूया आणि याची काय करूया डायरेक्ट इथं बॅक येऊन इफेक्ट्समधून याची जे काही कॉपी पेस्ट करूया आणि बाकीचे जे काही 3 फोटो आहेत 2 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट डायरेक्ट इथं पेस्ट करून टाकूया. म्हणजे आपला टाईम इथं वाचेल. तर इथे एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला मेन काम येते. आता आपलं जे काही नल इफेक्ट आहे ते आपल्याला इथं वापरायचं आहे. तर ते वापरण्यासाठी पहिले आपल्याला जे काही नलवाला इफेक्ट आहे नलवाला जी काही लेअर आपण ॲड केली त्याला इथे सिलेक्ट करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं. सुरुवातीला की द्यायची. की द्यायच्यानंतर जरा समोर जायचं आपल्याला थोडं समोर गेल्यानंतर झडच्या ऑप्शनवर टच करून आपल्याला याला इथं झूम करायचं. बघू शकता अशा प्रकारे याला झूम करायचं. झूम करून पुन्हा पहिल्यावाल्या ऑप्शनमध्ये जाऊन याला इथं ॲडजस्टसुद्धा करू शकता. पहिल्यावाला ऑप्शन X आणि Y ॲडजस्ट करण्यासाठी आहे आणि झडवाला ऑप्शन झूम करण्यासाठी आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला याला झूम करायचं आहे. हे तर झूम झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला जरा समोर जायचं. जरा समोर गेल्यानंतर X आणि Y वर जाऊया आपण आणि याला आपण असं इथं मूव करूया. याला असं इथं आपण मूव करूया अशा प्रकारे. म्हणजे या फोटोवर येईल आपल्या लेअर आणि पुन्हा जरा इथं असं झूम करूया अशा प्रकारे. म्हणजे बघू शकता जसं आपला व्हिडिओ इथं प्ले होईल तर अशा प्रकारचा एकदम दुरून असं जवळ येईल. जवळ आल्यानंतर पुन्हा असं या फोटोवर जाईल आणि असं इथं झूम होईल आपला हा फोटो. तर हा इथं झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जरा समोर जायचं. पुन्हा X आणि Y वर जाऊन आता आपल्याला पुन्हा खालच्या फोटोवर न्यायचं तर खाली इथं नेऊन टाकूया. खाली इथं नेल्याच्यानंतर पुन्हा ते झडवर जाऊन थोडं झूम करूया. पुन्हा जरा समोर जाऊया. तर आपण काय करूया की इथं झूम केल्यानंतर जरा समोर जाऊन याला काय करूया जरा झूम इन करूया आणि पुन्हा X आणि Y वर जाऊन जायचं वर ढकलूया. म्हणजे हा फोटो इथे दिसून येईल. तर हा फोटो इथे दिसल्याच्या नंतर बघू शकता हा फोटो झाला. तर आपल्याला पुन्हा जरा समोर जायचं. जरा समोर गेल्यानंतर आता आपल्याला इथं X आणि Y वर जाऊन आता आपल्याला इकडचे फोटो दाखवायचे. त्यासाठी असं इथं करायचं आपल्याला काय अशा प्रकारे. जर हा फोटो आपल्याला इथं दाखवायचा बघू शकता हा फोटो आपल्याला इथं दाखवायचा आहे. तर या फोटोवर तर आपल्याला जशा प्रकारचे फोटो दाखवायचे त्या प्रकारे तुम्हाला ठेवायचे. तर हा फोटो आपल्याला झालेला आहे दाखवणं. तर आता आपल्याला या फोटोवर इथं ठेवायचं आहे. तर हे फोटो दाखवायचे इथं. पुन्हा याला सुद्धा झडवर जाऊन जरा इथं झूम करा. पुन्हा जरा समोर जा काही या ठिकाणी. तर या ठिकाणी गेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं झूम नाही करायचं तर आपल्याला मूव करायचं आहे या ठिकाणी. बघू शकता या ठिकाणी काहीतरी असं म्हणजे या ठिकाणी झूम करायचं. पुन्हा जरा समोर जायचं या ठिकाणी. पुन्हा याला जरा असं या ठिकाणी असं मूव करायचं. म्हणजे या फोटोवर आपला हा इफेक्ट इथं बसून जायचा आणि झडवर जाऊन याला सुद्धा तुम्ही असं झूम करू शकता झडवर जाऊन अशा प्रकारे. आणि एकदम शेवटी जाऊन काय करायचं असं झूम इन करा. म्हणजे सगळं आपलं जे काही इफेक्ट आहे तिथं झूम इन होऊन जायचा. म्हणजे अशा प्रकारे आपले जे काही फोटो आहे तिथे दिसून येतील. बघू शकता ही जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला फक्त फोटो इथं ॲडजस्ट करून झूम इन आणि झूम आउटच करायचं आहे. कीचं फ्रेम इथं वापरून म्हणजे जे काही शंकरपाद ऑप्शन आपण वापरता तेच इथं वापरायचं आहे. तर अशा प्रकारे हे एवढे फोटो तुम्हाला तसे लावून टाकायचे आहे. जर तुम्ही सुरुवातीला जाऊन बघितलं तर बघू शकता आपल्या जे काही व्हिडिओ आहे अशा प्रकारे दिसून येईल. बघू शकता सुरुवातीला एकदम मोठी फ्रेम दिसेल. पुन्हा एका फोटोवर असं इथं झूम होईल. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा इफेक्ट इथं वापरायचा आहे. तर हा इफेक्ट इथं वापरल्याच्या नंतर आता काय होईल थोडा आपला फोन इथं लॅग मारेल. कारण हा इफेक्ट थोडा स्ट्रॉंग असल्यासारखा आहे आपल्या फोनला एवढा नाही झेपावत. तर हे एवढं केल्याच्या नंतर प्लसमध्ये जाऊन ऑब्जेक्ट्समध्ये जाऊन इथं तुम्हाला कॅमेराचा इफेक्ट लावायचा आहे. कॅमेराचा इफेक्ट लावायच्या नंतर इथं जे ऑप्शन आहे बघू शकता इथं जाऊन तुम्हाला कॅमेराचं जे ऑप्शन आहे तिथं चालू करून घ्यायचं आहे. कॅमेराचा ऑप्शन चालू केल्याच्यानंतर कॅमेरा ऑप्शनमध्ये जाऊन जे काही 3 नंबरचा ऑप्शन आहे यामध्ये जाऊन ब्लर स्ट्रेंथ जे काय आहे ते तुम्हाला इथं कमी करायचे आहे. म्हणजे आपल्या फोटोची जे काही ब्लर आहे तिथे कमी करायचं आहे. जवळपास 100 ते तुम्ही 40 ठेवू शकता. 100 खूप म्हणलं मी 40 ठेवायचं. म्हणजे अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला थोडासा इथं ब्लर येऊन जाईल आणि अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथं रेडी होऊन जाईल. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपला रेडी झालेला आहे. हा वाला आपल्या व्हिडिओ इथं रेडी झाल्याच्या नंतर वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून तुम्हाला आपला हा जे काही रेडी व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आणि ते सेव्हचं ऑप्शन येईल. तर त्यावर टच करून हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर भावना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओचं लाईक नसेल केलं तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. कारण तुमच्यासाठी अशा प्रकारे ट्रेंडिंगमधले व्हिडिओ एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेत घेऊन येत असतो. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.